उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी किंवा तेच तेलकट पदार्थ खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळले आहात का? म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वरतून कुरकुरीत आतून मऊ, हलके, जाळीदार आणि पौष्टिक उपवासाचे आप्पे. हे आप्पे अगदी झटपट 10 मिनिटात तयार होतात. त्यासाठी इथं मी अगदी सोपी पद्धत वापरलेली आहे. त्यामुळे हे आप्पे सहज कोणीही बनवू शकतील आणि याकरिता कोणतेही जास्तीचे साहित्य लागत नाही किंवा कोणतेही साहित्य भिजवण्याची गरज नाही. आणि त्यासोबत मी बनवली आहे झटपट तयार होणारी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटपटीत अप्रतिम चटणी, जी या आप्यांची चव आणखीनच वाढवते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया एकदम सोपी आणि स्वादिष्ट आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची आप्यांची रेसिपी. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आता इथं आपण कोणतेही साहित्य भिजवून घेतलेलं नाही. त्यासाठी इथं मी हे साहित्य भाजून घेणार आहे. त्यासाठी इथं मी एक कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी 1 कप भगर टाकून घेतलेली आहे आणि पाव कप एवढा साबुदाणा टाकून घेतलेला आहे. इथं काही भागांमध्ये भगरला वरई किंवा उपवासाचा तांदूळ देखील म्हणतात. आता दोन्ही साहित्य आपल्याला कमी गॅसवर हलकं भाजून घ्यायचं आहे. यातील मॉइश्चर फक्त रिलीज करायचं आहे. त्यामुळे दोन्ही साहित्य असं छान मस्त कुरकुरीत होतात आणि मग ते घरच्या घरी मिक्सरमध्ये दळले जातात. जर तुम्हाला हे साहित्य असे भाजून दळायचे नसतील तर तुम्ही 4 ते 5 तासांसाठी किंवा रात्रभरासाठी भिजवून घेऊ शकता. आता बघा, आपलं हे साहित्य 2 ते 3 मिनिटं छान कुरकुरीत भाजलं गेलं आहे. आता ते एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया. आता हे जे साहित्य आहे ते आपण मिक्सरला दळून घेणार आहोत आणि हे साहित्य छान असं थंड आणि मस्त कुरकुरीत झालेलं आहे. आता ते मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे. इथं सुरुवातीला शक्यतो मिक्सरचं छोटं भांडंच वापरावं. नंतर आपण मोठ्या भांड्याचा वापर करणार आहोत. तर इथं मी छोट्या भांड्यामध्ये हे बारीक दळून घेणार आहे. तर बघा, मी याची अशी पावडर करून घेतलेली आहे. जास्त बारीक नाही झाली आणि थोडीशी जाडसर राहिली तरी देखील चालेल, कारण आपल्याला थोडंसं दाणेदार मिश्रण असलं तर आप्पे छान जाळीदार बनतात. मी हे आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर इथं बघा, मी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत. आता हे मिश्रण पटकन फर्मंट व्हावं यासाठी यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. मी इथं 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्या आणि त्या टाकून घेतलेल्या. आता आपल्या आप्यांना छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी कच्चा बटाटा असा किसून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यामध्ये ठेवून घेतलेला होता. आता त्यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर असा कच्चा बटाटा किसून तो टाकून घ्यायचा आहे. तर बघा, मी त्यातील सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण ज्या वाटीने दही मोजून घेतलं त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. साधारण मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित दळून घ्यायचं आहे. तर मी अजून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं होतं. तर एकूण मी 1 वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर बघा, या पद्धतीची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतं आहे, तर अजून आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर मी आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर या पद्धतीने एखाद्या बाउलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी मिश्रणामध्ये टाकून घ्यायचंय. तर मी साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता बघा, मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मी तुम्हाला आता त्याची कन्सिस्टन्सी दाखवते. तर अजिबात जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसरही ठेवायचं नाही. तर या पद्धतीचंच आपल्याला हे मिश्रण हवं. आता आपण आप्यांना अजून चवदार बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. तुम्ही अख्खे शेंगदाणे टाकून घेतले तरी चालेल. तर शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घ्यायची आणि मग ते टाकून घ्यायची. तर आता बघा, मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि थोड्या वेळासाठी याला आता आपण बाजूला ठेवून घेऊ. तोपर्यंत आपण यासोबतची शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया. तर इथं मी थोडेसे शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे. नंतर 2 ते 3 चमचे दही घेतलेलं आहे. 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले. इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवून तेही वापरू शकता किंवा ओलं नारळ घेतलं तरी चालेल. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची चटणी तयार करून घेणार आहोत. तर अगोदर मी शेंगदाणे आणि सुकं खोबरं आहे ते मिक्सरला फिरवून घेणार आहे. नंतर त्यामध्ये दही, साखर आणि हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे.
त्यामुळे काय होतं तर ही चटणी व्यवस्थित बारीक तळली जाते. उपवासाला तुम्ही आलं, जिरं, कोथिंबीर खात असाल तर तेही टाकून घेतलं तरी चालेल. आता थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित चटणी आपण बारीक करून घेतलेली. तर बघा मी एका बाउलमध्ये ती काढून घेते. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी मीठ अगोदर टाकलेलं नव्हतं, त्यासाठी नंतर टाकून घेते आणि ते व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घेते. तर बघा आपली चटणी किती छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही यावर जिरं, मिरचीची फोडणी टाकून घेऊ शकता, पण ही चटणी अशी सुद्धा खूप छान लागते. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून पहा. आता आपल्या आप्यांची चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण आप्यांचं मिश्रण बघून घेऊया. तर बघा आपलं आप्यांचं मिश्रणही व्यवस्थित तयार झालेलं आहे, छान असं भिजलं गेलेलं आहे. आता आपण त्यामध्ये सोडा टाकून घेणार आहोत. तर इथं मी खाण्याचा सोडा पाव चमचा घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही इथं सोड्याऐवजी इनो घेतला तरी चालेल आणि आता हे व्यवस्थित आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी वगैरे नंतर काहीच टाकलेलं नाही, कारण आपलं मिश्रण हे एकदम परफेक्ट असं भिजलं गेलेलं आहे. आता आपण आप्पे कसे करायचे ते बघून घेणार आहोत. तर त्यासाठी गॅसवर मी आप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे आणि आप्पे पात्र व्यवस्थित आपल्याला कळकळीत गरम करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित असं एक वेळा फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे आप्पे पात्रामध्ये थोडे थोडे असे हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. साच्यांमध्ये मिश्रण टाकत असताना एक काळजी घ्यायची की साच्यांच्या वरपर्यंत आपल्याला हे मिश्रण टाकायचं नाही, तर त्याच्या खालोखालच आपल्याला हे मिश्रण थोडंसं टाकून घ्यायचं आहे. नंतर त्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं आपल्याला मंद आचेवरती हे आप्पे वाफवून घ्यायचे आहेत. आता बघा झाकण काढून बघा किती छान असं मस्त वरचं जे आवरण आहे ते कोरडं झालेलं आहे. नंतर त्यावर आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे आप्पे व्यवस्थित असे पलटवून घ्यायचे. तर बघू शकता किती छान असा मस्त कलर आलेला आहे आणि छान असे मस्त वाफवले गेलेले आहेत. तर मंद आचेवरतीच आपल्याला यांना छान असे तयार करून घ्यायचे. तर पलट करून 1 ते 2 मिनटंच आपल्याला यांना परत अजून वाफवून घ्यायचे. तर मी वरतून अजून थोडंसं तेल टाकून घेते, म्हणजे आप्यांना छान कलर येतो आणि ते लवकर असे वाफवले जातात किंवा तयार होतात. तर बघा आता आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि रंग बघू शकता किती छान असा आलेला आहे. वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे तयार झालेले आहेत. तर बघता क्षणी खावेसे वाटत आहेत. तर आता त्याच पद्धतीने मी दुसरी बॅचही आप्पे पात्रात टाकून घेणार आहे आणि त्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं व्यवस्थित मंद आचेवरती त्यांना शेकून घेणार आहे. तर उलट पलट करत ते छान मंद आचेवरती आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता दुसरी बॅचसुद्धा आपली ही छान अशी भाजली गेलेली आहे. तर मी एक एक करत हे आप्पे काढून घेते आणि एकसारखे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा ह्या आषाढी एकादशीला या पद्धतीचे आप्पे नक्की ट्राय करून बघा. आता मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि त्यासोबतची आपण जी शेंगदाणे खोबऱ्याची चटणी केलेली तीसुद्धा अप्रतिम अशी तयार झालेली आहे. त्यामुळे आप्यांना अजूनच छान टेस्ट लागते. तर बघा मी तुम्हाला आता एक आप्पे जवळून दाखवते. तर वरतून बघू शकता किती छान मस्त कुरकुरीत आहे आणि आतून एकदम मस्त सॉफ्ट जाळीदार असा तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या एकादशीला तेच साबुदाणा खिचडी किंवा तेलकट पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर असे पौष्टिक असे आप्पे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा, कारण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते पचायला हलके असतात आणि उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर असे आप्पे तुम्ही एक वेळा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.